आठवण येणार नाही असं कसं होईल का? पण तेवढं पण त्यानं केलं. नमस्कार मंडळी, मी आकाश दडस. खरं तर आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिवरी या गावामध्ये आलेलो आहे आणि याच गावातील सागर हिरवे यांची एमपीसीतून तब्बल 2 ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांना ही सरकारी नोकरी मिळालेली आहे. त्यांची सविस्तर मुलाखत आपण महासंवाद मराठी या यूट्यूब चॅनलवरती घेतलेली आहे. तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा आणि यूट्यूबचा आणि इंस्टाग्रामचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिवरी या गावामध्ये आहे. आपल्यासोबत सागर हिरवे सर आहेत. त्यांची नुकतीच एमपीसी मधनं 2 पोस्टवर निवड झाली. सर नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. मला एक सांगा सर, मागल्या 2 दिवसात निकाल लागला, त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि निकाल लागल्यानंतर पहिल्या भावना काय होत्या किंवा काय आठवणी होत्या किंवा तुमच्या आईंना कधी फोन केला किंवा मामांना वगैरे त्या गोष्टी कशा घडल्या ते पहिल्यांदा सांगा. ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस मी पुण्यामध्येच रूम मध्ये होतो. निकाल लागल्यानंतर इतका आनंद झाला की ते सांगताच येत नाही किती आनंद झाला ते. किती वाजता निकाल लागला होता साधारणतः? साधारण संध्याकाळी 5च्या आसपास लागलेला होता. बरं. आणि मी मग त्याच्यानंतर मला मित्रांचे खूप फोन आले. त्याच्यानंतर मी आईला बी फोन केला आणि सांगितलं की माझं सिलेक्शन झालेलं आहे. तर तिला खूप आनंद झाला होता. आई सोबत तुमचं काय बोलणं झालं किंवा आईला काय तुम्ही म्हणला की अधिकारी काय झालं, म्हणजे असं शब्द काय होता? सांगितलं की माझं सिलेक्शन झालंय, आता मी अधिकारी झालेलो आहे, आता काहीच चिंता करायची गरज नाही. तिथं काही ज्यांनी तुमच्या सोबत 10 वर्ष तुम्हाला साथ दिली त्या मित्रांच्या काय भावना होत्या किंवा तिथल्या तुमच्या जवळच्या मित्रांच्या काय रिएक्शन होत्या ते देखील सांगा. त्यांनी लगेच फोन केला आणि सांगितलं की जे आम्हाला नाही मिळालं ते तू मिळवून दाखव. खूप आनंद झाला आम्हाला की तू जिंकलास असं म्हणायला लागले सर्वजण. ओके. आता तुमची 2 पोस्टवर एमपीसीच्या माध्यमातून निवड झाली. त्या 2 कोणत्या पोस्ट आहेत? थोडं आपल्या प्रेक्षकांसाठी सविस्तर सांगा. निवड झालेल्या 2 पोस्ट आहेत स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि सब रजिस्ट्रार. या 2 पोस्ट मध्ये निवड झालेली आहे. ओके. आता तुमचं बालपण कुठे गेलं किंवा शिक्षण कुठे झालं ते देखील सांगा. 1ली ते 7वी, पुन्हा 8वी 10वी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय होती आणि तुम्ही एमपीसी कडे कसं येत गेलात ते देखील तो प्रवास थोडा सविस्तर सांगा. माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी गावच्या शाळेमध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवरीमध्ये. त्याच्यानंतर 8वी ते 10वी हे माझं शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवड येथे झालं. त्याच्यानंतर मी डिप्लोमा शिक्षण म्हणजे पॉलिटेक्निक शिक्षण हे सातारला गौरीशंकर पॉलिटेक्निक मध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर DY पाटील पिंपरी इथे राहिलेलं माझं डिग्रीचं कम्प्लीट झालं 2016 साली. त्याच्यानंतर आम्ही सर्व मित्रांना काही जॉबच नव्हता, हे करणार काय, मग ते सर्वजणांनी ठरवलं की बाबा आपण MPSC UPSC कडे वळू, त्यातून काय बघू जॉबचं काहीतरी. मग आम्ही सर्वजण तिथं वळलो आणि 2017 साली आम्ही सुरुवात केली सर्वांनीच. मग तिथून सुरुवातीला आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे ऑनलाईन आता जसं मटेरियल आहे किंवा काही गायडन्स भेटतं तर तसं त्यावेळेस इतकं काही नव्हतंच. ते पर्सन टू पर्सन भेटलं तरच की असं चांगलं आता जसं गायडन्स मिळतं ऑनलाईन डेटा वगैरे, क्लासेस वगैरे आता खूप आहे. तर त्यावेळेस खूप लिमिटेड होतं आणि कुणालाही विचारलं तर काही जास्त सांगताच येत नसायचं. मग तसंच आम्ही रखडत आम्ही थोडे प्रयत्न करत ते डेटा मिळवलं. मग सर्वांनी एकमेकाला शेअर केला, प्रत्येकानं त्याचा मित्र मिळेल वगैरे असं. मग सुरुवात चांगली झाली, कारण की आमची एक मैत्रीण होती ती खूप हुशार होती. तिचं गायडन्स पण मी घेतलं, परत माझे काही मित्र होते त्यांचं बी मी गायडन्स घेतलं. म्हणजे लायब्ररीत असताना की बाबा एक अधिकारी आहे असं समजलं की बाबा मग त्याच्यासोबत डिस्कस केलं की कसं करायचं काय करायचं. त्याच्याकडून मग जे मार्गदर्शन मिळेल व्यक्ती त्याच्याकडून आम्ही गायडन्स घेत होतो, कारण की एक आता जसा सोर्स आहे तसा सोर्स नव्हता.
आणि मग आम्ही ते सुरुवात केली. आम्ही बुक वगैरे घेतले. काही वेळेस आम्ही चेंज बी केले, कारण की अगोदर दुसऱ्यांनी सांगितले, परत आम्ही चेंज केले. असं झालं. परत जसा तसा आम्ही अभ्यास करत गेलो आणि परीक्षा देत गेलो. त्यावेळेस कळायला लागलं की बुक हे प्रिसाईज पाहिजे जरा जास्तच. मग ते हळूहळू आमच्या सुधारणा त्यात आम्ही केल्या आणि चुका ज्या होत होत्या नेहमी त्या हळूहळू मी कमी केल्या आणि त्यासाठी आम्ही मित्र वगैरे होते आमच्या अधिकारी, त्यांच्याकडून आम्ही गायडन्स घेतले आणि ते हळूहळू ते एलिमिनेट केले आणि आता शेवटपर्यंत या 2025च्या एक्झामला मग त्याचा तो रिफ्लेक्ट झाला. म्हणजे जो यश असते ते रिफ्लेक्ट झालं या सर्व चुकांमधून सुधरून. सर, तुम्ही पुण्यासनं तुमच्या मूळ गावी म्हणजे शिवरीला आला. हम्म. काल रात्री तुमच्या गावातून मिरवणूक झाली. सगळ्या शिवरीतील ग्रामस्थ, तुमचे नातेवाईक किंवा काही पाहुणे रावळे किंवा सगळे मित्र मंडळी सगळ्यांनी तुमचं कौतुक केलं. तो आनंदाचा क्षण कसा वाटला आणि ते असं वाटलेलं काही ते म्हणजे एक आपलं स्वप्न आहे ते म्हणजे पूर्ण झालं किंवा एक माणसाला वाटतं तसं काय वाटलं त्या गोष्टी? त्यावेळेस इतका आनंद झाला की ज्यावेळेस मी एमपीएससी ला सुरुवात केली होती आणि मुलं म्हणजे आठवलं का आपण हा. पुण्याला जाताना बॅग वगैरे घेऊन हा. अशा काही गोष्टी? ज्यावेळेस एमपीएससी ला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होता त्यावेळेस तुमची खूप अशी खूप वाहवा होते, मिरवणूक होते, पूर्ण प्रचंड फोन कॉल्स वगैरे येत असतात. पण तो अनुभव कधी आलाच नाही. आता तो आलेला आहे माझ्या तो आयुष्यामध्ये. नाही, तो बोलणं वेगळं आणि स्वतः जगणं वेगळं. तो कसं, तो क्षण तो कसा? क्षण मला इतका आनंदी होता की जवळजवळ मला वाटलं की मी जितके वर्ष मेहनत घेतली त्याचं मला फळ मिळालं आता शेवटी तरी. आणि काय काय झालं ते देखील सांगा राहतील किंवा इथं आल्यानंतर पहिल्यांदा गावकरी जमले आणि गजनी नृत्य वगैरे झालं. त्याच्यानंतर इथं माझा सत्कार देखील घेण्यात आला. थोडंसं मनोगत बी व्यक्त केलं आणि त्याच्यानंतर आमची मिरवणूक सुरू झाली. पूर्ण देवदर्शन पूर्ण घेतलं गावातील आणि परत घरी आलो. बरोबर. काल तुमची मिरवणूक झाली, तुम्ही अधिकारी झाला आणि खरं तर ह्या सगळ्या यशामध्ये तुमच्या वडिलांचा सगळ्यात मोठा वाटा की शिक्षणाच्या संदर्भात किंवा तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला वडिलांची आठवण आली का किंवा काय झालं किंवा त्या गोष्टी जरा सांगा किंवा वडील कधी वारल्यानंतर तुम्हाला त्याची उणीव जाणवली का वगैरे ते सांगा. माझे वडील 2015 साली वारले. त्यावेळेस खूप उणीव वाटवायची, कारण की कोणी असं जवळचं म्हणजे आधारच नसल्यासारखं झालं होतं मला त्या क्षणाला. मग आता हळूहळू मग ज्यावेळेस सक्सेस झालं त्यावेळेस असं वाटलं की ते पाहिजे होते. काल जर ते असते तर ते भावना म्हणजे तुम्हाला असं जाणवलं का काल ज्यावेळेस मिरवणूक किंवा तुम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला गेला किंवा गावात खंडोबाच्या पाया पडा त्यावेळेस असं वाटलं का की आपलं पप्पा असणं किती गरजेचं होतं? त्यावेळेस खूप म्हणजे खूप उणीव वाटली मला त्यावेळेस. ओके. आता सर, आता एमपीएससी कडे असं झालंय की सगळ्या क्षेत्रातील मुले यायला लागलेत, म्हणजे येतात, त्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन. तुम्ही काय सांगचाल की याच्यामध्ये संयम किती महत्वाचा असतो किंवा किती सातत्य लागतं आणि तुम्ही 10 वर्षात काय काय गोष्टीचा त्याग केला? म्हणजे दिवाळी, दसरा, गावची यात्रा, अशा काय गोष्टी तुमच्या आयुष्यात नव्हत्या त्या देखील सांगा. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही त्यागच म्हणायचा त्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला त्याचा आनंद अगदी पांगरी बिरोबाची यात्रा असेल, शिवरीची यात्रा असेल, अशा अनेक गोष्टी किंवा रक्षाबंधन सारखा सण असेल जिथं तुम्हाला तुमच्या बहिणीकडे जाता आलं नसेल किंवा असं काय काय तुम्ही 10 वर्षात मिस केलं ते देखील सांगा. कारण काय होतं, लोक मुलाखत बघतात पण त्यांना तो त्याग माहित नसतो किंवा ती जाणीव लक्षात येत नाही एखादा अधिकारी झाल्यावर. ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस खूप म्हणजे 8 ते 9 महिने मी येतच नसायचो गावाला. काही म्हणजे यात्रा असो किंवा कुणाचं लग्न जरी असेल तरी मी येत नसायचो. काही काही वेळेस अशा 2-3 वर्ष आहेत माझे, 4-5 वर्ष की जिथं मी दिवाळीला देखील गावाला आलो नव्हतो. तिथंच मी ऍडजस्ट केलं. जेवणाचा वगैरे प्रश्न होता पण तसंच ऍडजस्ट करून तिथं आम्ही अभ्यास करतच होतो, कारण की एकदम जवळ आले होते आमच्या त्यावेळी. आणि संयम हा खूप लागतो आणि मेहनत तर इतकी लागते की जोपर्यंत सक्सेस येत नाही इतकी मेहनत लागते सक्सेस मिळवण्यासाठी. मित्रांनो, आपल्यासोबत
सागर सर यांच्या आई आहेत. नमस्ते. नमस्ते. काय वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला तुमचा मुलगा अधिकारी झाला? कधी फोन आलता आणि फोनवर काय सांगितलं त्यांनी पहिल्यांदा? मला पहिल्यांदा फोन आला त्याचा 5:45 बर, परवा दिवशी का? हा. बर, काय म्हणले ते? काय म्हणले, आई मी सिलेक्ट झालो बर. आणि हम्म. चांगलं माझे बेस नोकरी मिळवलं, मी नोकरी चांगली मला मिळणार आहे हा. असे बोलले. बर, कसं वाटलं त्यांनी? ते लय आनंद झाला मला. कधी बोललं, कधी असं काही बोलावं असंच माझं हृदय एकटं भरून आलेलं. बर. म्हणजे कसं वाटलं, एकटी त्यानं हालाकीत काढलं दिवस, बरोबर आहे. वडील नसताना सुद्धा. हम्म. किंवा एक मी पाठीशी उभी राहिले की आई म्हणून, आई वडील बाप हम्म. असे म्हणून. हम्म. तर ते शिकताना कधी त्यानं असा मागं मोर विचार केला नव्हता हम्म. की आई काय करते, हम्म. की कशी आहे, एवढेच विचारणार. हम्म. परत म्हटलं का नाही तुझं कसं चाललंय, काही चाललंय, काही सुद्धा बोलणार नाही. हम्म. माझं ठीक आहे फक्त म्हणणार. हम्म. पण ते कसा दिवस काढत होता ते मला माहित होत. हम्म. हम्म. असं होतं. त्या दिवशी झोप लागली का संध्याकाळी? नाही, अजिबात नाही. कसं काय? समजा अजून आठवणी आठवल्या मला. रात्रभर माझी झोप नाही लागली. कारण आज इंजिनियर केलं पहिल्यांदा तुम्ही, हो. साताऱ्यात शाळेला हो. पाठवलं, पुण्याला पाठवलं, हो. पुन्हा एवढे 10-11 वर्ष अभ्यास करायला तुम्ही वेळ करायला दिला. वेळ दिला. हा. हो. तुम्हाला असे बाकीचे म्हणत असतील ना, मुलगा काय करतोय? हा, म्हणायचे ना, आजपर्यंत लग्न ठेवलंयस, तू नोकरीचं काय? नोकरीचं काय नाही, कशाला असं तसं. पण मी म्हणायची माझा मुलगा घरी जाणारच नाही आणि तो करतो ते आपल्या जिद्दीनच करतोय. हम्म. ते मी कुणाचं सुद्धा ऐकून घेतलं नाही. मी माझा हो म्हणणार आणि मोहरा निघून जाणार. आता काल आपल्या शिवरीत मिरवणूक झाली, हो. भजी होतं, सत्कार झाला, हो. सगळेजण फटाकडं अगदी हार घेऊन आले. हम्म. तेव्हा कसं वाटलं काय? एक तर वाटलं चांगलं की माझा आनंद मला नुसता गगनात सुद्धा मावेत नव्हता. की माझ्या मुलानं खरंच जी पाहिजे तीच मिळवलं असं मला मग वाटलं. आता ह्या 2 दिवसात सागरच्या वडिलांची तुम्हाला आठवण आली असेल की ते काय? ते काय सांगायचंच नाही. हम्म. आठवण येणार नाही असं कसं होईल का. पण तेवढं पण त्यानं केलं मागं ठेवून. दुःख मागं ठेवून सुद्धा ते कधी म्हणला नाही की असं. त्याची एक जिद्दच होती. आणि ती मरता वेळेस सुद्धा म्हणलं की त्याचे वडील, तू त्या मुलाची माझ्या काळजीच करू नको, असा निष्ठून जाणार आहे की ती, तू आठवण सुद्धा करू नकोस त्याची. असं तुझी तू चांगली खंबीरपणे उभी राहा, एवढंच. बरोबर. आज त्यांना एक नाही 2 सरकारी नोकरी मिळाल्या. कसं व्हावं, म्हणजे तो आनंद कसा आहे माणसाला? एक मिळवता हो की. एवढं सोपं नाही आताच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं. बरोबर आहे. तरी पण अभ्यास करून त्यांनी आज एवढं वेस 2-3 मिळवलंय. एवढं मी म्हणते माझ्या पोटाला असं रत्न आलं की कधीच नव्हतं असं मला मिळालं. आता ते 10 वर्ष जेव्हा अभ्यास करायचे त्यावेळेस किती वेळा गावाला यायचे किंवा सणाला आठवण यायचे? का आठवण आली तरी आई म्हणायचा मला माझा अभ्यास आहे, काय त्याच्यापाशी आहे, मी असू दे तूच सुखी राहा, तू बोलीव आका ताईला बोलीव कुणाला बोलीव, पण मला नाही, मी येऊ शकतच नाही. अरे राखी आली येतो एक तरी रात्र. नाही जमायचंच नाही मला. माझा एक्झाम आली जवळ आई, मी नाही येणार अजिबात नाही असं म्हणायचं. तुम्हाला किती मुले आहेत? मला 5 मुली आहेत आणि 5 जणीच्या पाठचा आहे. बरोबर. ओके, थँक्यू. नमस्ते. तुमचं नाव सांगा, मुलगा अधिकारी झालाय त्याबद्दल काय वाटतं ते देखील सांगा. माझं नाव नारायण तुकाराम हिरवे, बर, राहणार शेवरी, तालुका मान, जिल्हा सातारा. माझा सख्खा चुलत भाऊ आहे. बर. त्यांचे आता जे अध्यक्ष MPC. झाले, त्यांचं वडील माझं चुलत होतं. बर. आम्ही अतिशय संघर्षातून त्या मुलासाठी प्रयत्न करून त्या शिक्षणात त्यांना इथं मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत त्यानं शिक्षण 7वी पर्यंत घेतलं. शिवरी गावात का? शेवरी गावात. बर. तिथून पुढे त्यानं दहिवडी कॉलेजला 10वी ते 12वी पर्यंत, बरोबर ना, 10वी ते 12 पर्यंत
त्यांनी तिथं दहिवडीत शिक्षण घेतलं. तिथनं पुढे त्यांनी डिप्लोमाचा कोर्स केला हम्म, आणि तो डिप्लोमाचा कोर्स सातारमध्ये केला. हम्म, हम्म, सातारमधून डिप्लोमा झाल्यानंतर त्यांनी पुणे या ठिकाणी हम्म, पुढचं शिक्षण चालू केलं. हम्म, नंतर त्यांनी अतिशय परिश्रमातून हम्म, हे शिक्षण त्यांनी झेपलं पेललं. हम्म, आज मला वाटतं 15 साली त्यांचं वडील वारलं हम्म, आणि 15 साली हा एक मोठा कष्टाचा आणि स्वतःची जिगर हम्म, घेऊन त्यानं वडील नसतानाही आर्थिक परिस्थितीतून फार मोठं मोलाचं शिक्षण त्यानं घेतलं हम्म, आणि हे आजचं जे पद त्यांनी मिळवलं ते अतिशय मोलाचं असं आम्हाला वाटतं. माझं नाव सुरेश रामचंद्र हिरवे. हम्म, माझा चुलत भाव आज 2 ठिकाणी MPSCतून अधिकारी झालेला आहे. हम्म, गावाचं नाव शेवरी. बर खूप कष्टातून त्यानं हे 2 पोस्ट काढलेले आहेत. हम्म, गरिबीतून परिश्रम करून वडील हयात नसताना त्याच्या मेहनतीने, जिद्दीने आणि शांत स्वभावाने त्याने हे पूर्णपणे मेहनत करून त्याच्या मेहनतीचं यश त्याला आज मिळालेलं आहे. ओके. काय सांगताल त्यांची परिस्थिती कशी होती आणि खूप दिवस त्यांनी अभ्यास देखील केला, काय कसं सांगताल? भरपूर अभ्यास केला त्यानं. 2016ला त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरचा कोर्स पूर्ण केल्यानंतर ना 10 वर्ष त्याने हा संघर्ष केलेला आहे. 10 वर्षानंतर त्याला या संघर्षाला यश आलेलं आहे. मित्रांनो, आपल्यासोबत सागर सरांच्या बहीण आहे. नमस्ते. नमस्ते. तुमचा दादा आणि तुमचा भाऊ एक अधिकारी झाला, कसा आनंद आहे तुम्हाला? तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव सत्वशिला सुरेश खरात, बर शेवरी. बर माझा भाऊ आधीमध्ये खूप खडतर तपश्चर्या करून हम्म, हम्म, हे यश मिळवलं. वडील गेल्यानंतर हम्म. खूप म्हणजे कधी रक्षाबंधनला नाही, कधी दिवाळीला नाही, कधी यात्रेला नाही, कोणाच्या कार्यक्रमात नाही. हम्म, आम्हाला खूप वाईट वाटायचं. हम्म, एवढी तपश्चर्या म्हणजे मिळून मिसळून कधी नाही. हम्म, त्याचं एक म्हणजे ध्येय म्हणजे अभ्यास म्हणजे अभ्यासच. हम्म, त्याचं एक स्वप्नच होतं हम्म, आणि वडिलांचंही स्वप्न होतं हम्म, हम्म, की माझा मुलगा अधिकारी व्हावा. ओके. प्रथम तुमची ओळख सांगा. माझं नाव सोमा भैरू हिरवे हम्म. आणि यांचे वडील हम्म. हे आमचं एकत्र कुटुंब पद्धतीतून हम्म, 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 हळूहळू हे करत असताना की मी या बाळाला सतत प्रयत्न करत राहा, खचून जाऊ नको. खडतर प्रवास झाला, जवळजवळ हम्म, 10-11 वर्ष त्यांनी प्रयत्न केले. यश येत नव्हतं, पण तो कधी कोणाला बोलला नाही. फक्त माझ्याशी संवाद व्हायचा. पण माझं त्याला एकच होतं की तुझं होईल होईल होईल. आणि तो आज काळ सोन्याचा दिवस उगवला. असं माझ्या बाळाने शेवरी गावाचं नाही तर हिरवेवाड्याचं सगळ्यांचं नाव उज्ज्वल केलंय आणि त्याला पुढील आयुष्यासाठी भरपूर भरपूर माझ्या शुभेच्छा आहेत की त्याने एक चांगला अधिकारी माझ्या घरातला ह्याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला आणि आमच्या हिरवे कुटुंबाकडून त्याला संपूर्ण शुभेच्छा. ओके. तुम्ही तर खूप सपोर्ट केला, त्यांच्यासोबत संघर्षाच्या काळात राहिला. तुम्ही काय जॉब करत होता किंवा तुमचा काय संवाद व्हायचा ते त्यांचे देखील वडील सांगा. शिक्षक होते हं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण एक शिक्षक आहे. हम्म, हम्म, शिक्षक मुंबईमध्ये शिक्षक आहे, रिटायर झालोय. पण एक शैक्षणिक क्षेत्र किंवा या असताना आधार, हम्म, हम्म, प्रत्येकाला आधार सपोर्ट की होईल होईल, खचून न जाता प्रयत्न करणे, हेच आमचं म्हणजे हिरवे कुटुंबात आमच्या घरातलं हे एक होतं की काही ना काही अधिकारी आपल्यातून घडला पाहिजे. तसाच आमचाची चिरंजीव इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून झाला. त्याच वेळेलाही खूप आमच्या गावकऱ्यांनी म्हणा, आमच्या शेवरी गावातली सगळे गावकऱ्यांनी त्याचीही अशी मिरवणूक काढली. त्याच्यापेक्षाही जास्त जोरात रात्री मिरवणूक निघाली. आनंद एवढा झाला की संपूर्ण गाव त्याला शुभेच्छा देत होतं आणि अशा पद्धतीने ते झालं. याला आमच्या सर्व कुटुंबाकडून
शुभेच्छा आहेत. धन्यवाद.